नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर अशाच प्रकारच्या चटपटीत, स्वादिष्ट आणि खमंग रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल. तर आज आपण झटपट 5 मिनिटात होणारी कांदे बटाट्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत. चला तर वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया. तर येथे मी सुरुवातीला 3 मीडियम साईजचे कांदे आणि 3 मीडियम साईजची बटाटी घेतलेली आहेत. ती बटाटी आणि कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. कधी कधी काय होतं, घरी आपण काहीच भाजी आणलेली नसते आणि काय करायचा हा मोठा प्रश्न असतो आपल्यासमोर. तर अशा वेळेला ही झटपट होणारी कांदे बटाट्याची भाजी तुम्ही बनवा. खरंच तुम्हाला एवढी आवडेल ना, एकदम छान अशी भाजी होते. तर सुरुवातीला मी कांदे सोलून घेतलेले आहेत आणि डोळे झुंबू नये म्हणून ते पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला लांबडा कांदा कापून घ्यायचा आहे. त्याआधी कांदे व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया. कांद्याने डोळे झुंबू नये म्हणून अगोदर मी बटाटी कापून घेते आणि कांदे पाण्यात तसेच भिजत ठेवते. तर बटाटी आपण सोलरच्या साहाय्याने सर्व सोलून घेऊया. तर तिन्ही कांदे आणि बटाटे व्यवस्थित सोलून झालेले आहेत. आता आपण कांदे कापून घेऊया. कांदा आपल्याला एकदम पातळ कापायचा नाही आहे, लांबडा कापायचा आहे आणि थोडासा मीडियम असा जाडसर कापून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण जेव्हा ग्रेव्ही बनवू ना, तेव्हा छानपैकी भाजी मिळून येईल. त्यासाठी आपल्याला कांदा थोडासा जाडसर असा कापून घ्यायचा आहे. तर येथे सर्व कांदा आपण मीडियम जाडसर असा कापून घेऊया. कापलेला सर्व कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कांदा कापून झाल्यानंतर आता आपल्याला बटाटा चिरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला बटाटासुद्धा एकदम जाडासुद्धा कापायचा नाही आणि एकदम बारीकसुद्धा कापायचा नाही आहे. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, असा मीडियम साईजचा कांदा आणि बटाटा कापल्यामुळे आपली भाजी छानपैकी अशी मिळून येणार आहे. त्यामुळे आपल्याला मीडियम प्रकारे कांदा आणि बटाटा कापून घ्यायचा आहे. तर आपण सर्व बटाटा या प्रकारे कापून घेऊया आणि त्याचे सर्व स्टार्च निघून जाण्यासाठी पाण्यामध्ये ठेवून देऊया. सर्व चिरलेली बटाटी पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं ठेवून देऊया. 2 ते 3 मिनिटांनंतर ही सर्व भिजलेली बटाटी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सर्व बटाटी प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी गॅसवर पहिले कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला नेहमीच्या भाजीपेक्षा थोडे जास्त तेल घालून घ्यायचे आहे. म्हणजे 4 ते 5 चमचे इथे मी ऑइल यूज केलेलं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी चांगली तडतडली पाहिजे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. तर आपण यामध्ये जिरंसुद्धा घालून घेऊया आणि जिरं छान उफलल्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता आपण जो जाडसर मीडियम कांदा कापून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांद्याचा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. कांद्याला एकदम पण जास्त शिजवायचा नाही आहे, फक्त गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे भाजी छान मिळून येणार आहे. तर आपण हा सर्व कांदा व्यवस्थितपणे तेलामध्ये परतवून घेऊया. 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर कांद्याला गुलाबीसर रंग येथे आलेला आहे. छान गुलाबीसर रंग आल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे. हळदी अर्धा चमचा एवढी घालून घेतलेली आहे. आता पुन्हा सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व हळदीचा वास यामध्ये मोडला जाईल. हळदीचा वास मोडला गेल्यानंतर आपण जी चिरून घेतलेली बटाटी आहेत ती सर्व यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि पळीच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळून घ्यायची आहेत. बटाटी व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपल्याला त्यावर वाफेवर पाणी ठेवून द्यायचे आहे. तर वाफेवर झाकण ठेवल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया. आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं वाफेवर झाकण ठेवायचे आहे. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर वाफेवरचं जे गरम पाणी आहे ना ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. कधीही भाजी शिजत असताना त्यामध्ये नेहमी गरम पाणी घालावे. आता पुन्हा सर्व भाजी व्यवस्थितपणे पळीच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया आणि भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा वाफेवर झाकण ठेवून द्यायचे आहे. म्हणजे आपली बटाटी जी आहेत, कांदा आणि बटाटी दोन्ही छान शिजतील. आता पुन्हा वाफेची झाकण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एकदा पळी फिरवून घ्यायची आहे. म्हणजे सर्व बाजूने कांदा आणि बटाटा व्यवस्थितपणे शिजला जाईल आणि भाजी छान मिळून येईल. आता यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. तर मी येथे 1 ते सव्वा चमचा लाल तिखट घालून घेतलेले आहे. तसेच चवीपुरते मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे. पुन्हा सर्व भाजी व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. सर्व भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा जे वाफेवरचं गरम पाणी होतं ते यामध्ये थोडं घालून घ्यायचं आहे. तर वाफेवरचं जे गरम पाणी होतं ते थोडं घालून घेऊया आणि पुन्हा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करूया.
आता भाजीमध्ये पुन्हा सर्व मसाला आणि मीठ व्यवस्थित मुरण्यासाठी पुन्हा 1 ते 2 मिनटं यावर झाकण ठेवून घेऊया. 1 ते 2 मिनटं झाल्यानंतर आपल्याला पुन्हा भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही ते बघून घ्यायचे आहे. तर एकदा पळी फिरून घेऊया. अजून थोडीशी मिळून भाजी यायला पाहिजे, म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, बटाटा आणि कांदा हे एकदम एकमेकांमध्ये एकजीव झाले ना की भाजीची चव खूप छान लागते. त्यामुळे आपल्याला पुन्हा 1-2 मिनटं वाफेवर झाकण ठेवून घ्यायचे आहे. तर आपण ते वाफेवर झाकण ठेवून घेऊया आणि पुन्हा 1-2 मिनटं व्यवस्थित अशी वाफ काढून घेऊया. आता 2 मिनिटानंतर बघितल्यावर वाव, आता भाजी छानपैकी मिळून आलेली आहे आणि त्याला पाणीसुद्धा खूप छान सुटलेलं आहे. भाजी मिक्स करून झाल्यानंतर आपण बटाटा व्यवस्थित शिजला आहे की नाही ते बघून घेऊया. तर हां, आता इथे बटाटा खूप छान शिजलेला आहे आणि इथे आपली परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे. चला तर त्यावर आता बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली डिश सर्व करून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर सर्व भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपली डिश सर्व करून घेऊया. तर इथे आपली परफेक्ट अशी कांदा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची ही साधी सोपी इझी अशी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत याची लिंक शेअर करा. अशीच पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.